नमस्कार. MA पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मान्य मनोजदादा जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होऊन आता तिसरा दिवस सुरू झालेला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठ्यांचा जनसागर हा मुंबईत एकवटलेला आहे. या मराठ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी सरकारने देखील आता पावले उचललेली आहेत. या दृष्टीने शिंदे समितीची मान्य जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाली, परंतु त्यातून अद्याप काही सकारात्मक तोडगा निघू शकलेला नाही. या मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मान्य शरद पवार यांनी आता एक केंद्रीय पातळीवरचा तोडगा सुचवलेला आहे आणि हा तोडगा अतिशय व्यवहार्य असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे मान्य शरद पवार यांनीच आता पुढाकार घ्यावा. पंतप्रधान मोदी आहेत हे शरद पवारांना गुरु मानतात. त्यामुळे पवार यांनीच महाराष्ट्रातील सर्व खासदारांना, सर्व पक्षीय खासदारांना घेऊन मोदी यांच्याकडे जावे आणि मोदी यांच्याकडे ही मराठा आरक्षणाची मागणी मांडावी आणि त्यानंतर संसदेमध्ये हा विषय मांडून मराठा आरक्षणाचा विषय ह्या घटनेच्या जर 9व्या परिशिष्टात समाविष्ट केला गेला त्याला न्यायालयात आव्हान मिळू शकणार नाही आणि एक प्रकारे हा प्रश्न सुटू शकतो. हा प्रश्न आता केंद्रीय पातळीवरच सुटण्याची शक्यता आहे, कारण राज्य पातळीवर राज्य सरकार मराठ्यांच्या आंदोलनामुळे आरक्षण देते, परंतु ते आरक्षण मात्र न्यायालयात टिकू शकत नाही. त्यामुळे ते रद्द होते आणि पुन्हा पुन्हा ही आंदोलने होत राहतात. त्यामुळे या आंदोलनावर पर्याय काढण्यासाठी हाच एक प्रकारे सकारात्मक तोडगा आहे, परंतु त्यासाठी हा वेळ लागणार आहे, कारण कायदेशीर प्रक्रिया करण्यास अतिशय वेळ लागतो. त्यामुळे तोपर्यंत मराठा समाजाला देखील शांत बसावे लागणार आहे. एक प्रकारे आता कुणबी सरसकट कुणबीची मागणी आहे ती मागणी होण्याची शक्यता थोडी कमीच दिसत असली तरी देखील त्यावर देखील मार्ग काढणे सरकारला शक्य आहे का हे देखील कायदेशीरदृष्ट्या पाहावे लागणार आहे. या आंदोलनाची धग ही कमी करणे हे सरकारच्याच हातात आहे. सध्या जे 10% SC आरक्षण दिले आहे त्याला जो ओबीसी समकक्ष दर्जा देता येतो की काय हे देखील सरकारने पाहिल्यास हा प्रश्न एक प्रकारे मिटू देखील शकतो, कारण मग 27% ओबीसीतलं ते आरक्षण आहे त्यात ते राहणार नाही, ते तसंच राहणार आहे. त्या ओबीसीच्या बाहेरचंच आरक्षण मराठा समाजाला मिळू शकतं. त्यामुळे जर सध्याच्या SC BCला जर मराठा समकक्ष दर्जा येतो की काय हे पाहणे